अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. एक बाळा, आज मी तुला थांबविण्यासाठी शब्द टाकत आहे. होय, आज तुला माझी शपथ आहे. व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नकोस, ऐकून जा. कारण हा केवळ एक व्हिडिओ नाही, तर प्रत्यक्ष मी तुझ्याशी संवाद साधत आहे. तू सध्या ज्या मनस्थितीतून जात आहेस ते मला पाहवत नाहीये. तू आतल्या आत खूप तुटला आहेस ना. तुझ्यासाठीच, हो, फक्त तुझ्यासाठीच आज मी हे अत्यंत वेगळे, दिव्य आणि आध्यात्मिक संदेश घेऊन आलो आहे. हे 21 संदेश तुझ्या आयुष्यातील दशा आणि दिशा दोन्ही बदलून टाकतील. शांत चित्ताने अजून एक बाळा, कारण यात तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दडलेले आहेत. तुझा एकांत हा तुझा प्रवास आहे. लोकांनी तुला एकटे पाडले म्हणून रडू नकोस. मीच तुझा गोतावळा बाजूला केला आहे, जेणेकरून तू शांतपणे स्वतःचा आणि माझा शोध घेऊ शकशील. तुझ्या मौनाचा अर्थ मला कळतो. जेव्हा तुला स्वतःचे दुःख कोणालाच सांगता येत नाही आणि तू शांत राहतोस, तेव्हा तुझ्या त्या मौनाची भाषा मी अक्कलकोटमध्ये बसून वाचत असतो. वेदना हाच प्रगतीचा पाया आहे. ज्या जखमांनी तुला आजवर खूप रडवले आहे, त्यांच्या जखमातून उद्या तुझ्या यशाचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा प्रकाश बाहेर पडणार आहे. तू केवळ एक माध्यम आहेस. गोष्टी तुझ्या मनासारख्या घडत नाहीत म्हणून चिडू नकोस. तू फक्त एक माध्यम आहेस. सूत्रधार मी आहे. माझ्या नियोजनावर विश्वास ठेव. कर्माचे चक्र अटळ आहे. तुझ्या पाठीवर ज्यांनी वार केले त्यांचा हिशोब करायला तू जाऊ नकोस. कर्माचे चक्र एवढे अचूक आहे की ज्यांनी जे पेरले आहे त्याला ते भोगावेच लागेल. अंतर्मनाचा आवाज ऐक. बाहेरच्या जगात गुरु शोधत फिरू नकोस. जेव्हा तू डोळे बंद करून शांत बसेल, तेव्हा तुझ्या अंतरातून येणारा तो पहिला पवित्र आवाज म्हणजेच मी आहे. मोहाचा त्याग कर, मोक्ष मिळेल. ज्या तात्पुरत्या गोष्टीच्या मागे धावून तू स्वतःच शांतता गमावली आहेस, त्यांचा मोह सोड. जे शाश्वत आहे ते मी तुला देणार आहे. संकटाचे रूप बदलणार आहे. तुझ्या आयुष्यात आलेली भयंकर वादळे तुला उद्ध्वस्त करायला नाही आली नव्हती, तर तुझ्या वाटेत आलेले काटे उडवून लावायला आली होती. अक्कलकोट तुझ्या हृदयात आहे. मला शोधायला तुला अक्कलकोटालाच यायला हवे असे नाही. ज्या क्षणी तू भूतदया दाखवशील, एखाद्या भूकलेला अन्न देशील, तिथे मी प्रकट होईल. वासना आणि रागांवर ताबा ठेव. तुझा राग हा तुझा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याला प्रेमाने आणि नामस्मरणाच्या पाण्याचा शिडकावा करून शांत करायला शिक. आज एक तू निवडक आहेस. माझ्या दरबारात कोट्यावधी लोक येतात, पण आज या क्षणी मी तुझ्याशी बोलत आहे, कारण तू आंतरिक हाक थेट माझ्या हृदयापर्यंत पोहोचली आहे. संपत्ती नश्वर आहे, भक्ती अमर. पैशांच्या मागे एवढीच धावू नकोस की माणसातील दैवत्व विसरून जाशील. रिकाम्या हाताने आला आहेस, रिकाम्या हाताने जायचे आहे. फक्त भक्ती सोबतीला येईल. अपेक्षा हाच दुःखांचा उगम. माणसांकडून अपेक्षा ठेवणे आजच बंद कर. जगात देव सोडून कोणीच कोणाचे नसते, हा निसर्गाचा नियम आहे. तुझी परीक्षा संपली आहे. मी तुझा सहनशीलता पाहत होतो बाळा. तू त्या अग्नी परीक्षेत सुलाखून निघाला आहेस. आता तुझ्यावर अमृताचा वर्षाव होईल. समर्पण वृत्ती अंगी बनव. जेव्हा तू तुझे संपूर्ण आयुष्य, तुझे सुख दुःख माझ्या चरणी समर्पित करशील, तेव्हा तुझ्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी माझी होऊन जाईल. निसर्गाशी नाते जोड. जेव्हा खूप अस्वस्थ वाटेल, तेव्हा झाडे, पक्षी आणि आकाशांकडे बघत जा. त्या शांततेत तुला माझी अनुभूती येईल. कुणाचेही मन दुखवू नकोस. तुझ्या एका चुकीच्या शब्दाने कोणाचे हृदय तुटणार नाही याची काळजी घे. प्रत्येक जीवनात माझा अंश वास करत. नैराश्य ही माया आहे. मनात येणारे वाईट आणि नकारात्मक विचार ही केवळ एक माया आहे. या मायेच्या पलीकडे एक सुंदर आणि आनंदी जग तुझी वाट पाहत आहे. दिव्य शक्ती तुझ्या सोबत आहे. ज्यावेळी तुला वाटेल की तू पूर्णपणे हरला आहेस, त्याच वेळी एक अदृश्य दैवी शक्ती तुला मागे ढकलून पुढे घेऊन जाईल. शुद्ध अंतःकरण हीच माझी पूजा. मोठे यज्ञ किंवा विधी करण्याची गरज नाही. तुझे मन निर्मळ ठेव. मी स्वतः चालत तुझ्या घरात येईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ एक संदेश नाही, तर ब्रह्मांड नायकाचा तुला दिलेला शब्द आहे. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत मी तुझा हात सोडणार नाही. एक बाळा, तू
माझे 21 संदेश पूर्ण ऐकलेस, तू तुझी शपथ पाळलीस, यासाठी माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता तुझे ते रडणारे डोळे पुसून घे आणि चेहऱ्यावर एक हसू आण. तुला वाटत होते ना की मी स्वामी मला विसरलेत, पण बघ, आज स्वामींनी स्वतः तुला थांबवून तुझा हात हातात घेऊन सांगितले आहे की काळजी करू नकोस, मी आहे ना. आज या क्षणापासूनच तुझ्या मनातील भीती आणि दुःख कायमचे नष्ट झाले आहे. आता सुखाचा आणि भाग्याचा नवा अध्याय सुरू होत आहे. स्वामींच्या या अलौकिक प्रेमाची प्रचिती जर तुला आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये अत्यंत भावुक होऊन आणि श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा दिव्य संदेश अशा भक्तांना शेअर करा ज्याला आज स्वामींच्या या शब्दांची आणि भावकांची खूप गरज आहे. स्वामी महाराज तुमच्या पाठीशी आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.